भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक म्हणजे नारी शक्ती वंदन विधेयक या विषयावरती, या प्रस्तावावरती गेली 2 दिवस संसदेमध्ये चर्चा चालू होती आणि काल दिनांक 17 एप्रिल 2026 दिवसाअखेर या विधेयकावरती मतदान करण्यात आलं. ह्या मतदानाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती ह्या विधेयकासाठी 298 हे संमतीचं मतदान झालं आणि 230 हे नामंजूर म्हणजे संमती न दर्शवणारं मतदान झालं. 2/3 म्हणजे 352चा आकडा हे मंजूर करण्यासाठी आवश्यक होतं. ते हा आकडा मतदानाच्या टक्क्यातून न मिळाल्यामुळे हे विधेयक नामंजूर झालेलं आहे. तर ह्या विधेयकानुसार काय तोटा आणि काय फायदा हे राजकीय पक्ष आपापले मत मांडत आहेत. पण एक सामान्य माणूस म्हणून जर एक गोष्ट नक्कीच या महिला आरक्षण 33% आरक्षणावरती बोलावशी वाटते, ती म्हणजे जेव्हा पण निवडणुका लागतात तेव्हा एखाद्या विभागात महिलांसाठी राखीव जागा असते. एखाद्या क्षेत्रात आपण जर सध्याच्या निवडणुका पाहत आलो असणार तर सध्याच्या वातावरणामध्ये एखादा निवडणूक लागली तर त्या ठिकाणी एखाद्या खासदाराची, एखाद्या आमदाराची किंवा एखाद्या नगरसेवकाची पत्नी त्या ठिकाणी त्या राखीव ठिकाणी उमेदवार म्हणून उभे असतात. त्या कोणत्याही निवडणुका असू दे, जर महिलांना आरक्षण म्हणजे महिलांसाठी राखीव जागा असतील तर तिकडे योग्य व्यक्तीसाठी उमेदवारी का नाही दिली जात? ही लोकशाही आहे का? मग अशा प्रकारचं आरक्षण कशासाठी पाहिजे हा पण मोठा प्रश्न पडतो. म्हणजे अशा प्रकारचं आरक्षण देऊन जर योग्य व्यक्तींना, योग्य महिलांना जर त्याचा लाभ भेटणार नसेल तर अशा प्रकारचं आरक्षण गरजेचं आहे का हा पण एक प्रश्न येतो. खरोखरच या लोकशाहीमध्ये नारी शक्तीचा नक्कीच उदय हा झाला पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, याच मताचा प्रत्येक सामान्य माणूस असतो. पण ह्याच्या पार्श्वभूमीवरती कोणतेही राजकारण होऊ नये एवढीच एक मनात खंत असते. आणि हा झालेला निकाल, हे नामंजूर झालेलं विधेयक, याबद्दल आपल्यास काय वाटतं? आपण आपलं मत नोंदवू शकता. याचा फायदा सत्ताधारी पक्षांना होतो आहे की विरोधकांना होतो आहे, यावरती आपली मतं नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.